महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागानं कोल्हापुरातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सन 1996 मध्ये कुस्ती आणि फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू केलं। या प्रशिक्षण केंद्राचा कोल्हापुरातील उदयोन्मुख खेळाडूंना चांगला फायदा होऊ लागला। मात्र राजकीय उदासीनता आणि क्रीडा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुण्याला हलवण्यात आलं। शासनाचा हा निर्णय कोल्हापूरच्या फुटबॉल प्रेमी तसंच खेळाडूंसाठी अत्यंत अन्यायकारक आहे। याबाबत क्रीडाप्रेमींनी क्रीडा अधिकाऱ्यांची भेट घेऊन फुटबॉल प्रदर्शन केंद्राची कोल्हापूरला का गरज आहे याची माहिती देण्यात आली होती। त्यानंतर हे निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुन्हा कोल्हापूरला आणण्यासाठी प्रयत्न झाले। मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी हे प्रशिक्षण केंद्र अद्याप कोल्हापूरला स्थलांतरित झालेलं नाही। त्यामुळे हे केंद्र कोल्हापुरात स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी लोककल्याण फाउंडेशनच्या शिष्टमंडळानं जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांची भेट घेतली। हे प्रशिक्षण केंद्र पूर्ववत कोल्हापूरला आणण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करू अशी ग्वाही क्रीडा अधिकारी अडसूळ यांनी शिष्टमंडळाला दिली। या शिष्टमंडळात फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळुंखे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, विजय साळुंखे, सुनील जाधव, सूरज जाधव, मारुतराव व्हणारी, उत्कर्ष बचाटे, संजय पडवळ यांचा समावेश होता।